डॉक्टर आले, तुमचं ड्रेसिंग केलं, तुम्हाला औषधं दिली. आता खरंच जरा बऱ्या दिसता. पण या सगळ्या गोंधळात ना साधनाताई तुमच्याशी निवांत बोलताच आलं नाही मला. मला आता नेमकं त्या दिवशी काय घडलं ते सांगाल? नाही म्हणजे मला खूप प्रश्न पडलेत. तुमचा ॲक्सिडेंट कुठे झाला, कसा झाला, पोलीस कंप्लेंट कोणी केली आणि तुम्हाला हॉस्पिटलला कोण घेऊन गेलं? खरं सांगू का मॅडम, मला ना यातलं काय बी नाही माहित. साधनाताई बघा, तुम्ही हरवला होतात ना, त्यामुळे आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केली होती. मग आता आपल्याला चौकीत जाऊन तुम्ही सापडल्याची नोंद करावी लागेल आणि तिथे तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारतील. म्हणून मी तुम्हाला विचारते. साधनाताई थोडं आठवण्याचा प्रयत्न करा, डोक्यावर ताण द्या. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मला खूप काळजी वाटते तुमची. आणि खरं सांगायचं तर मला हे सगळं खूप वियर्ड वाटतंय साधनाताई, खूप विचित्र वाटतंय. आता एक काम करायचं, तुम्ही अजिबात घराच्या बाहेर एकटं जायचं नाही. मला खूप काळजी वाटते. आणि तसंच काही काम असेल ना तर तुम्ही सोबत कोणाला तरी घेऊन जा. मॅडम, मला जरा देवळात जाऊन यायचं होतं. साधनाताई, आत्ता तुम्हाला हे सगळं सांगते ना मी, आणि परत तुम्ही म्हणताय तुम्हाला जाऊन यायचंय. नाही. आणि मुळात मला सांगा, तुम्ही कामाला कशाला लागलात? स्टाफ आहे ना, करेल हँडल. तुम्ही 2 दिवस आराम करा, कळलं? अजिबात कामाला हात लावायचा नाही आणि बाहेर कुठेही जायचं नाही. जाऊन तुम्ही आराम करा. मॅडम तर आज घराबाहेर पडू नको म्हटल्यात. खरं मला तर जायलाच लागणार. काय करू? साधनाताई, काय झालं? तुम्हाला काही आठवतंय का? मला काही सांगायचंय का? नाही, काय नाही.